मग तुम्ही तेव्हा नाही सांगायचं मॅडम तुम्ही काम करू नका. काय तुम्ही सांगतात काय फिरवतात? फॉर्म भरून घेतात, याचे फॉर्म घ्या, राख्या जमा करा. मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करण्यासाठी आधार राख्या जमा केलं मी. हे पद्धत योग्य नाहीये. मला याचा पाहिजे, मला हे दहा पाहिजेत. मी किती वर्ष शांत बसणार? 18 वर्ष झाले मला काम करून. त्यांना भेटायला त्यांनी मला बघितलं नाहीये का? मी आता इथून जाणार नाहीये. मी आता उपाशी नापाशी ते आंदोलन करणार आहे. मी इथून आता उठायलाच नाहीये. काय तुमचं नाव काय ते? मी दिव्या उल्हास मराठे, छत्रपती संभाजीनगर. गेल्या 18 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीत काम करते. काय नाराजगी काय तुमची? नाराजगी अशी आहे, मी प्रभाग क्रमांक 20 मधून मी तिकीट मागितलं, ओपन महिला मधून. तर त्यांनी एका छोट्याशा कार्यकर्ता, तो कधीतरी येतो, छोट्याशा कार्यकर्त्याच्या बायकोला तिकीट दिलं. हे योग्य आहे का? म्हणजे तुमचं वरून नाव नाही आलं. नाव नाही आलं म्हणजे काय? वरती पक्षाला माहिती आहे का याची बायको कोणती? म्हणजे तिने सर्वे मध्ये नाव आलं. सर्वे मध्ये तर नाव माझं पण आलं. कुठला प्रभाग आहे? 20 क्रमांक. सर्वे मध्ये तर माझंही नाव आलं. आणि 15 दिवसाचा प्रचार करणारी म्हणजे प्रचार म्हणजे पक्षाने केला. स्वतःचे नावाचे पॉम्पलेट त्या बाईने वाटले. काय तुमचं म्हणणं आहे? मी उपोषण करणारे मी इथून चालत नाहीये. आज महिला कार्य मागच्या वेळेस सुद्धा इतक्या वर्षानंतर निवडणुका मागच्या 15 मध्ये 5 वर्षात त्यांनी काय झालं? 2015 मध्ये सुद्धा निवडणुका झाल्या. तेव्हा सुद्धा माझा बी फॉर्म आलेला. माझा बी फॉर्म जर पळवत असतील. मी दिव्या उल्हास मराठे. माझं तिकीट कापलंय म्हणजे मला एक करायचंय. कार्यकर्त्या ज्या आहेत त्या नुकत्याच आलेल्या नाहीयेत. एक तर तुम्ही चुकी ही करतात, बाहेरच्या पक्षातले लोक घेतायत. त्याच्यानंतर ही जी महिला आहे एकदम छोट्या कार्यकर्त्याच्या महिला तुम्ही तिकीट दिलंय का? तुम्ही अन्याय करतात. माझ्यावर 18 केसेस आहेत. अजून केसेस आहेत. अजून 3 केसेस अजून बाकी आहेत. मग सावे साहेब, कराड साहेब यांना माझा प्रश्न आहे. तुम्ही जर 18 वर्ष झालेल्या कार्यकर्त्याला डावलत असाल तर ही योग्य पद्धत नाहीये तुमची वागण्याची. वरुण चितोळे सरांना मी आता फोन केला तर त्याही म्हणतात, ते सर म्हणतात, चितोळे सर म्हणतात की ताई तुमचं वरून नाव आलेलं नाही. नावा कोणी दिले? इथून नावा कोणी दिले? ती छोटी कार्यकर्ता पण नाही, ती सदस्य पण नसेल. मला सांगा तुम्ही कुठला प्रभाग आहे? कुठला प्रभाग आहे? मी इथे उपोषणला बसणार आहे. मला न्याय पाहिजे. मला एकदा तिकीट पाहिजे, नाही तर मी इथे आमरण उपोषण करणार आहे. इतके असे का? कुठल्या प्रभागातून आहेत तुम्ही? मी 20 प्रभाग क्रमांक 20. अनेक नाही, महिला तर भरपूर आहेत ना. बीजेपीच्या आता एक जमा होतील. आता मला माहित पडलं अजून एबी फॉर्म दिलाच नाही ना. दिला गेला ना. दिला गेला, माहिती झालं म्हणून मी आली इथे. दिले त्यांनी, बोलून दिले, चोरून दिले फॉर्म. कधी फॉर्म कधी देण्यात आले नेमके? एक छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला दिले. छोटा कार्यकर्ता म्हणते मी समजले असते. जर आमदार, खासदार, नगराध्यक्षाच्या बायकोला दिलं तर मी अजिबात बोलली नसती. पण एका छोट्या कार्यकर्त्याच्या, जी बाई कधी पक्षात आलेली पण नाहीये म्हणजे, आणि तशा बाईला जर तुम्ही तिकीट देत असाल, ही भाजपचं म्हणजे काय बघतं? भाजप काय बघतं? मला याचा न्याय पाहिजे. भाजप पक्ष मोठा झाला म्हणून काय? आता हे जुने कार्यकर्ते लढले, 18 केसेस आमच्यावर, म्हणून पक्ष मोठा झालेला आहे. आम्ही पक्षात काही नसताना तिथे आम्ही हजर होतो. पक्ष जेव्हा कमी पक्ष वाढला नव्हता, आता पक्ष वाढला म्हणून जुन्या लोकांना डावलायचं ही योग्य पद्धत नाहीये. प्रचार केला आणि तुम्हाला ऐन वेळ प्रचार केला. माझ्या सभेमध्ये नाव बघा, तुम्ही बघू शकता. प्रचार केला आणि 18 वर्षापासून जर जी महिला काम करते तर तिचं काय बघायला पाहिजे? तुम्ही फॉर्म वगैरे भरला, तयारी केली तिची? हो, तयारी आहे. मी फॉर्म भरणार आहे. मी फॉर्म फक्त तुमचा काय एबी फॉर्म मिळायचा? एबी फॉर्म दिला ना. छोट्याशा कार्यकर्त्याच्या बायकोला दिला एबी फॉर्म. हे खूप चुकीचं केलं त्यांनी. पण तिथं त्या छोट्याशा म्हणजे त्या निवडून येतील अशा नाही. त्यांना नाव लिहायला सांगितलं. त्यांनी 2 वेळा विचार करून नाव लिहिलं. अशा महिलेला तुम्ही तिकीट देतात? अरे कशाचं? कुठे गेलं भाजप? कुठे गेला भाजप? कुठे गेला? आज सुशिक्षित महिला आहे मी, MA BEd झालेली आहे.
मग एवढा संताप, एवढा आक्रोश का नाही राहणार? करावा लागतो, कुणामुळे करावं लागतं? पक्षामुळे स्थानिक लोक वरून नाव आलेलं नाही म्हणे. वरून कसं नाव येणार? तुम्ही दिलं तर वरून नाव येईल ना. हा? चव्हाण साहेबांना थोडीच माहिती आहे की कोण दिव्या मराठे आहेत, कोण काय. तुम्ही नाव इथून जायला पाहिजे ना. स्थानिकांनीच मला हे केलेलं आहे. मागच्या वेळी पण स्थानिकच होते. मग आता काय पुढं? आता मी आमरण उपोषणला बसणार. बरं, मी इथून हलणार नाही. तुम्ही नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला? नाही, आता आली ना मी. हा. भेटणार आहे मी त्यांना. हा. काम केलेलं आहे, ठस्सा आहे हा उमटलेला. आज दिव्या मराठीला कोणी ओळखतं? आज इतके आंदोलन केलेत. 18 केसेस कशामुळे झाले बघा ना तुम्ही. नावं बघायला पाहिजे. 18 केसेस झालेले आहेत. तेव्हा कुठे होत्या या कार्यकर्त्याच्या बायका? कुठे होत्या? हा, असं म्हणजे तुम्ही जेव्हा कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते प्रत्येकाला मागच्या वेळेस पण डावललं. फक्त एकाच महिलेला तिकीट दिलं. आता पण तेच चालू आहे. आता मला 4-5 जणींचे फोन आले. येतील आता एक जमा होतील. सकाळी तुम्ही साहेबचे बंडवर मला आता मला सांगा, या भूमिकेला अंतर्गत पक्षाने तुमची दखल घेतली नाही? आता जर तुम्ही भेटायला आले, मी आमरण उपोषणला बसणार आहे. पक्ष काही असो. किती दिवस पक्षाचं बघायचं? लोक बाहेरून येतात आणि नाही ते बाहेरून आलेत. मग काय बाहेरून आलेत म्हणजे त्यांनी पक्षाचं आणि आम्हाला पक्षाचं काम करा. ही कोणती पद्धती? 15 दिवस त्या बाईने फक्त पॉम्पलेट स्वतःचे वाटले, पक्षाचे नाही. स्वतःनी उमेदवार आहे म्हणून वाटले, म्हणून तुम्ही त्या बाईला तिकीट देतात? ही कोणती पद्धती वागायची? ही वागायची पद्धत नाही भाजपची. आज सक्षम आहे मी. विचारा कुठे सर्वे करा माझा. दिव्या मराठे कोण आहे? सांगितलं तुमचं तिकीट नाकारलंय म्हणून. एबी फॉर्म गेले. मॅडम समोर मला माहिती झालं म्हणून तर आली मी ओरडत. एबी फॉर्म वाटप झाले. पण भाजपकडून असं अपेक्षित होतं का? मला 1% अपेक्षित नव्हतं. आणि भाजपच्या सावे साहेबांच्या परमिशनने, कराड साहेबांच्या परमिशननेच मी प्रचाराला सुरुवात केली होती. आता तुमची भूमिका काय? तिकीट नाही मिळालं तर? नाही, मी आमरण उपोषणाला बसणार आहे. काही होऊ द्या. माझा जीव गेला तरी चालेल. पक्षासाठी तर आम्ही उपाशी. उपोषणाला बसणार असं म्हणताय, पण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 3 तास शिल्लक राहिलेले आहेत. मी भरून येते ना. अच्छा, भरून बसणार आहे मी सोडणार नाही. अच्छा, उमेदवारी अर्ज भरून हो, मी सोडणार नाही. उमेदवारी अर्ज भरून मी एवढ्या बसणार का आहे. संतापला? काय कारण आहे? कारण आहे ना भाऊ. कारण 2 दिवस डावललं ना तिकीट. 2 वेळेस तिकीट डावललं गेलं. मग 2015ला सुद्धा मी मंडळाध्यक्ष असताना यांचं रात्री 1 वाजता तिकीट फायनल झालं. नाही, अपेक्षा नव्हती मला. आता मागच्या वेळेस डावललं मी, काहीच नाही, घरात बसली, शांत बसली, प्रचार केला. ते शीट पडलं आपलं. ते शीट गेलं आपलं. शोर शीट गेलं. त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की असं का होतं, असं का झालं. नाही, परत तीच चूक. हे योग्य नाहीये. मी आमरण उपोषणाला फॉर्म भरून आल्यानंतर इथे आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यांनी काही करो, मी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि त्यांना विचारणार आहे. ते म्हणतात सर्वेमध्ये नाव आलं नाहीये, वरून नाव आले. सितोळे सरांना आता फोन केला, वरून नाव आले. वरून काय माहिती दिव्या मराठे कोण आहे? तुम्हाला जर 18 वर्षाची काम करणारी महिला माहित नाही आणि 15 दिवस स्वतःचे पॉम्पलेट वाटणारी महिला माहिती आहे, तर हे योग्य नाहीये. हे इथल्या लोकांचं आत्मचिंतन करण्याचं, आत्मपरीक्षण नव्या लोकांना तिकीट दिलं जातं. महिला सक्षम असली, मी काहीच बोलली नसती. सक्षम आहे, माझ्यापेक्षा वरचढ आहे. माझ्यापेक्षा जास्त दिवस झालेले पक्षात, तर मी शांत बसली. नव्या आलेल्या लोकांना तिकीट दिलं जात आहे असं तुमचा आरोप आहे? हा, कार्यकर्ता, छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला कशासाठी? माझ्यापेक्षा सक्षम असते ना तर मी पण मान्य करेल. अरे हे काय गोष्ट झाली? म्हणजे आम्ही काय फक्त सतरंजाच उचलायच्या का? आम्ही लोकांना दाबतो तिथे एक फेसबुकला ते भाजपवाल्यांनी, जुन्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या. आपण त्याला कॉमेंट करतो. नाही, आपल्याला संधी. नव्याला तिकीट, जुन्याला सतरंजा. हा, जुन्याला सतरंजा. हीच गोष्ट आहे. नव्याने यायचं, आयतं आपण हे करायचं, आयतं तिकीट घ्यायचं, मस्त गेले ते आनंदात, आणि मी उपोषणाला बसणार. आता ही कोणती पद्धत आहे? माझं पण, मी 30 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. हे जुने आहेत, 30 वर्षापासून. तुमचं पण तिकीट? माझं पण तिकीट काढलं. माझं तिकीट ह्याच्यासाठी काढलं की जो माणूस फक्त यांचं 14ला तिकीट 15ला फायनल केलं. मी रात्री 1 वाजताचा सपोर्टर आहे यांना. मी 1 वाजता फोन करून सांगितलं की तुमचं तिकीट फायनल आहे. कुठल्या प्रभागात? मी पण 19 मध्ये होतो. जो माणूस 2-2 वेळेस 4-4 वेळेस हे होतो, पडतो, ज्याचं डिपॉझिट जप्त होतो त्यांच्या, तरी त्यांना तिकीट. आणि 30-30 वर्ष आम्ही इथं कार्यक्रम करतो. इथं सगळ्याला माहिती आहे. मी मंडळ अध्यक्ष असताना यांचं हे केलं
म्हणजे कोणाला तिकीट जाळायचं आणि नवीन माणसाला तिकीट द्यायचं हा धंदा चालू आहे यांचा. मग बाकीच्या लोकांनी करायचं काय? जुन्या कार्यकर्त्यांनी करायचं काय? नव्या जेव्हा- कार्यकर्त्याला यायचं, त्यांनी तिकीट जेव्हा भाव द्यायची मानायचा आणि हे करायचं. तेव्हा महिला हे धंदे पदाधिकारी चालू लागतात केले. तुम्हाला. तेव्हा तुमच्या कार्यकर्त्यांच्या बायका कुठे गेलेल्या असतात? त्यांच्या बायकांना काढायचं ना बाहेर. त्यांच्या बायकात एसीत बसतात हा? आणि आमच्या महिला कार्यकर्त्यांना म्हणतात लागा कामाला, करा, इतक्या महिला आणा, तितक्या महिला आणा. ही कोणती पद्धत आहे वागायची? मग आम्हाला आश्वासन नका देऊ तुम्ही, पण निदान कुठेतरी तर तुम्ही विचार करा. एकदा झालं, दोनदा झालं, आता हे दुसऱ्यांदा डावलं झालंय मला. मग हे योग्य नाहीये, हे योग्य नाहीये. मी रडणार नाहीये, मी लढणार आहे. मी तुम्हाला सांगते, मी रडणार नाहीये, मी लढणार आहे. मी इथे उपोषणाला बसणार आहे. आणि बरेचसे कार्यकर्ते येणार आहेत इथं आता, जे जुने बरेच कार्यकर्ते येणार आहेत, 30-30 वर्ष त्यांना काम झालेलं आहे, ते कार्यकर्ते आता इथं येऊन 30-30 हे वर्ष करणार. झालेले आहेत. आज म्हणायला गेलं तर तुम्ही पदावर आहेत, मग तुम्ही पण उतरा ना. तुम्ही पण का 30-30 वर्षापासून आहेत नेते मंडळी, तुम्ही पण खाली पाय उतरवा. तुम्ही आम्हाला म्हणतात ना, पण तुम्ही पण पाय उतरवा. आज जेव्हा भारतीय जनता पार्टीचं काही नव्हतं तेव्हापासून आम्ही कार्य करत आहोत. तेव्हापासून आम्ही कार्य करत आहोत. आणि भारतीय जनता पार्टी आता नंबर 1 ला आणून सोडली आहे. तर जुन्या कार्यकर्त्यांची हेळसांड करतायत तुम्ही. नव्यांना आयतं येऊन आयतं ताट वाढून त्या खायला त्यांना देतायत. ताट वाढायला आम्हाला लावलं आणि खायला त्यांना बसवलं. ही योग्य नाहीये. लोक घरात येऊ देत नव्हते त्यावेळेस आम्ही प्रचार केलेला आहे पक्षाचा. खूप संतापच येणार आहे मला. 18 केसेसला बसणार. माझे मुलं छोटे छोटे होते. माझे मुलं म्हणायचे, मम्मी मला जेवण देऊन जा ना. त्यांचं सगळं व्यवस्थित करून येणं. आज मीच नाही, सगळ्या महिला जेवढ्या असतात पक्षात सगळ्यांची धावपळ होते. मीच नाही म्हणते, मी एकटीच नाही. सगळ्या महिला जेवढ्या महिला कार्यकर्ते येत असतात ना, त्यांची सगळ्यांची धावपळ होते घरातलं. नाही, भाजपने आत्मचिंतन करायला पाहिजे. जुने लोक आहे म्हणून भाजप टिकून हे नवीन आलेले कधी उडून जातील.